नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण जवळा फ्राय बघणार आहोत. हा जवळा आहे तो मी थोडा वेळ पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटं भिजत घातलेला आहे. कांदा, टॅमॅटो, मिरची आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि हा जवळा थोडा वेळ भिजत घातला होता. इथे आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मिरची घालूया. मिरची पण छान तडतडली की मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालूया. कांदा टोमॅटो आपल्याला छान थोडेसे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत, कारण जवळा हा लवकर शिजतो, त्याला शिजायला काही खूप वेळ लागत नाही. त्यामुळे आधी आपण कांदा टोमॅटो छान शिजवून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता कांदा टोमॅटो आपला छान मऊ झालेला आहे. आपण त्याला पुन्हा एकदा छान परतून घेऊया. ही जवळा फ्राय भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप सुंदर लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण त्यामध्ये आपले बेसिक मसाले घालूया. हळद मसाला मी 1च चम्मच घातलेला आहे आणि माझी ती चम्मच छोटी आहे, कारण आमच्या घरामध्ये थोडे तिखट कमी खातात. तुम्हाला जर आवडत असेल तिखट तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला त्यामध्ये घालू शकता, कारण मी 2 मिरचीसुद्धा कापून टाकलेले होते. त्यानंतर आता आपले छान मसाले कांदा टॅमॅटोमध्ये आपण छान फ्राय करून घेऊया, म्हणजे पूर्ण मसाला त्याच्यामध्ये लागेल. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा टॅमॅटो मिरची खूप छान फ्राय झालेलं आहे. मग त्यामध्ये आपण भिजत घातला जो जवळा होता त्यातलं मी पाणी निथळून घेतलेलं आहे आणि तो जवळा आपण यामध्ये घालणार आहोत. आणि त्यानंतर कांदा टॅमॅटो जवळा मसाला सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण भाजीमध्ये मसाला मिक्स होईल आणि छान टेस्ट लागेल. इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर कलर दिसतो. त्यानंतर आपण याला फ्लेम तुम्हाला लो टू मीडियमच ठेवायची आहे, खूप हाय ठेवायची नाही आहे. त्यानंतर आपण झाकण घालून त्याला वाफेवर शिजवून घेणार आहोत. मी 3-4 मिनिटांनी पुन्हा झाकण काढले. तुम्ही बघू शकता आता आपला जवळा इथे शिजत आलेला आहे. तो खूप बारीक असतो त्यामुळे लगेच शिजतो, त्याला शिजायला काही खूपच वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता त्याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे. अजून 2-3 मिनटं त्याला आपण शिजवून घेऊया. आणि आता आपला जवळा पूर्णतः शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. यामध्ये मी आता खूप सारी कोथिंबीर आणि तुम्हाला आंबट जर हवं असेल तर चिंचेचा कोळसुद्धा तुम्ही घालू शकता. मी 2 ते 3 तुकडे आंबोशीचे घातलेले आहेत, कारण चिंच ही संधिवाताला खायची नसते, म्हणजे वातूळ असते, त्यामुळे आंबोशी चालते, म्हणून मी 2 ते 3च तुकडे आंबोशीचे टाकलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपला जवळा खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा. हे बघा